शिक्षक दिन आज साजरा करतोय तर सुट्टीच्या ठिकाणी. तर खरं तर हा शिक्षक दिन साजरा करण्यामागचा एकच उद्देश आहे की आपल्याला ही परंपरा पुढे न्यायची. पण ती नेत असताना आपण कशा प्रकारे न्यायची ह्या दृष्टीने आज आपलं कार्यक्रमाचं विचार मंथन झालं आणि त्याचे विचार आपल्याकडे आपण ऐकले. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्याच शिक्षण संकुलातले प्रमुख अतिथी सर्वस्व माझे सर्व प्राध्यापक वृंद आणि तुम्ही सर्व विद्यार्थी म्हणजे सेकंड इयरचे असते जरा म्हणजे पुढे आलेले आणि आता नवीन आलेले असे दोन्हीचा संगम आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण एकत्रित खूप विचार आतापर्यंत आपण विचार मंथन म्हणतो अनेक विचारांचं विचार मंथन झालं, सकारात्मक विचार मंथन झालं, नकारात्मक पण विचार मंथन झालं आणि त्या सर्व परिस्थितीत आता आपण शिक्षक कसं बनायचं किंवा कोणत्या पद्धतीचा शिक्षक आपण राहतो हा विचार थोडासा मनात येऊन जातो किंवा मनाला म्हणजे कुठेतरी आपल्याला मनाला कुठेतरी वाटतं की काय बाबा सगळीकडे नकारात्मकता आहे आणि आपण शिक्षक होणार आहोत किंवा आपण कसं बनायचं हा विचार ज्यावेळेस मनात येतो. दुर्गाते मॅडमनी सांगितलेली गोष्ट त्या गोष्टीचा सुद्धा विचार केल्यानंतर कुठेतरी सकारात्मकता दिसते आणि सर्वस्वांची जाता जाता ऐकलेली कविता ऐकल्यानंतर कुठेतरी नकारात्मकता येते. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करत असताना मला एकच गोष्ट इथं सांगायची मी काय जास्त वेळ घेणार नाही. एआयच्या जगात आपण वापरतोय आणि शिक्षक दिनही साजरा करतोय आणि एक आदर्श शिक्षक होण्याचाही आपण प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर आपण इथे वर्गात बसलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार आपण ऐकले, सावित्रीबाई फुलेंचे विचार आपल्यासमोर ऐकले, त्यांनी शिक्षणासाठी केलेले कष्ट, त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेली धडपड, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही एक शिक्षक होणार आहे. एक चांगला समाजाला म्हणजे आपण एक समाजातला एक चांगला आपल्याकडे बघताना हायरार्कीमध्ये आपण फार तुमचे शिक्षक आहेत आणि असं सगळेजण म्हणतात आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये मी वर्गात जाणार आहे, वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणार आहे आणि मग त्यावेळेला मी वर्गात येताना माझ्याकडून बघणारे माझ्याकडे बघणारे विद्यार्थी जे आहेत माझ्याकडे अपेक्षेने बघतात विद्यार्थी तर मी वर्गात येताना अनेक उद्दिष्ट ठरवून येणार आहे आणि ती उद्दिष्ट साध्य झाली की नाही ही मी वर्गाच्या बाहेर जाताना विचार करणार आहे आणि त्यामागे जे मिळणारं समाधान आहे मी परत एकदा सांगते की वर्गात येताना येणारी उद्दिष्ट आणि बाहेर जाताना साध्य झालेली उद्दिष्ट ह्यामागे जो समाधानाची प्रवृत्ती आपल्या मनामध्ये ज्यावेळेस जागृत होईल त्यावेळेस मला शिक्षक म्हणून आपण जागृत झालं असा विचार इथं लक्षात घ्यायचा आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आयुष्यभर शिक्षक म्हणून प्रयत्न करायचा आणि त्यावेळेस आपल्याला नकारात्मकता आपोआप बाजूला होईल. विद्यार्थी चांगल्या देशासाठी प्रयत्न करतील आणि एक उंची जी मॅडमनी सांगितली की एक उंची आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची ती उंची सुद्धा निश्चित प्रकारे प्राप्त होईल अशी मला आशा वाटते. मी सकारात्मकतेकडे जाणारे आहे, चांगले विचार पुढे घेऊन जाणारे आहे आणि निश्चित तुम्ही विद्यार्थी ते सकारात्मकता आपल्यामध्ये रुजवा, स्वतःमध्ये आधी सकारात्मकता रुजवा आणि मग ते आपोआपच आपल्याला उद्दिष्टांच्या मार्फत किंवा समाधानाच्या मार्फत किंवा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या मार्फत आपल्याला निश्चित दिसेल आणि देशाचं भविष्य आपण चांगलंच घडवू अशी मी आशा व्यक्त करते. आणि पुनश्च एकदा आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमचा जो सन्मान केला, आमचा सत्कार केला, आम्हाला जो मान दिला, खरं तर सांगायचं म्हणजे शिक्षणामधून आपण शिकवतो गोष्टी. माझा नुकताच एक पास फर्स्ट इयरला झाला आणि आपण शिक्षणामधून काय करतोय, शिक्षण म्हणजे काय ह्या विचाराचं ज्यावेळेस विचार मंथन झालं किंवा चर्चा झाली त्यावेळेस आपण गोष्टींच्या माध्यमातून धड्यांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्य रुजवून, चांगले संस्कार रुजवून, चांगला आदर्श देऊन आणि चांगल्या प्रकारे आपण विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही ती करता अशी आशा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.